का घ्यावा लागला भगवान गणेशाला अघोरी स्वरूपातला अवतार तुम्हाला माहिती आहे का? ही गोष्ट आहे पुराण काळातली, जेव्हा विद्यावान नावाचा एक असुर असायचा. त्याने भरपूर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं आणि त्यांच्याकडे अमृताची मागणी केली. मात्र भगवान ब्रह्मा त्यांना म्हणाले की मी तुला अमृत नाही देऊ शकत, तू अजून काहीतरी माग. त्यावेळी तो म्हटला की ठीक आहे, आपण मला अमर करा आणि त्यासोबत हे वरदान द्या की मला कुठलाही देव किंवा कोणीही मारू शकणार नाही. मला जर का मारायचं असेल तर तेव्हाच मारता येईल जेव्हा कुठलाही देव हा प्रणय आराधनेत, प्रेम आराधनेमध्ये व्यस्त असेल आणि त्याच वेळी तो मला मारू शकेल. भगवान ब्रह्मा त्याला तथास्तु म्हणाले आणि त्यानंतर विद्यावानाने सर्व जगामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्याच्या या सगळ्या अवताराकडे बघून देवांनी हाय खाल्ली, कारण त्याला हरवणं शक्य होत नव्हतं आणि जी विचित्र अट त्याने घालून ठेवली होती त्याच्यामध्ये कोणालाही काहीच करता येत नव्हतं. त्यामुळे सगळे देव शेवटी भगवान विष्णू आणि महादेवांकडे गेले, तेव्हा त्यांनी देखील या विचित्र अटीविषयी असमर्थता दर्शवली. शेवटी भगवान गणेश पुढे आले आणि म्हणाले की मी तयार आहे या सगळ्या गोष्टीला सामोरं जायला आणि विद्यावान राक्षसाचा वध करायला. त्यावेळी त्यांनी उच्छिष्ट गणपती हे आपलं अघोरी स्वरूप धारण केलं, जे तांत्रिक आणि मांत्रिकांकडून, काळ्या जादू करणाऱ्यांकडून पूजलं जातं. आणि त्यानंतर आपली पत्नी असलेल्या विघ्नेश्वरीसोबत त्यांनी प्रेम आराधना चालू केली आणि त्याचवेळी त्यांनी विद्यावानाशी देखील युद्ध पुकारलं आणि विद्यावानाचा वध केला. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. धन्यवाद.